काय करायचंय की ड्रायिंग सिस्टीम और ड्रायिंग ऍप्लिकेशन्स यूज इन ग्रीन हाऊस. म्हणजे आता ग्रीन हाऊस जे आहेत तुम्ही म्हणतो आपण पाहिले की तिथं काय करतोय आपण की प्लांटेशन करतोय. त्याच पद्धतीने ग्रीन हाऊस ही जे स्ट्रक्चर आहेत किंवा हे जे कन्स्ट्रक्शन आहेत ते फॉर ड्रायिंग मेथडसाठी सुद्धा यूज केले जातात. म्हणजे ग्रीन हाऊस ड्रायर असे ड्रायर्स असतात त्याच्यामध्ये तुमचं जे फायनल प्रोडक्ट आहे तर ते काय केलं जातं की ड्राय करण्यासाठी यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल फ्रुट्स असतील किंवा तुमचे चिली मोस्टली व्हेजिटेबल्स जे आहेत तर ते ड्राय करण्यासाठी. आता तुम्हाला माहिती आहे की इन ग्रीन हाऊस सगळ्यांना स्क्रीन दिसतीये ना? ओके, तर ग्रीन हाऊसमध्ये आपण पाहिलं की काय करत होतो आपण की तिथं एन्व्हायरमेंट जे आहे त्या प्लांटसाठी ते आपण तिथं कंट्रोल करत होतो. म्हणजेच काय करत होतो, सोलर एनर्जी जी आहे ती आपण त्या ग्रीन हाऊसमध्ये ट्रॅप करून टेम्परेचरला कंट्रोल करत होतो. मग आता इथं त्याच एनर्जीचं ट्रॅपिंग करून आपल्याला काय करायचंय, सोलर एनर्जीला त्या ग्रीन हाऊसमध्ये जेव्हा आपण ट्रॅप करतो तर आपल्याला तिथं हीट तयार झालेली दिसून येते. म्हणजेच ग्रीन हाऊसमध्ये टेम्परेचर इन्क्रीज होतं. आणि जेव्हा आपण ड्राइंग करतोय, व्हॉट इज मीन बाय ड्राइंग? पहिल्यांदा तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की ड्राइंग म्हणजे काय. सांगा कोणीतरी ड्राइंग म्हणजे काय माहितीये का? ड्राइंग म्हणजे काय? तुम्हाला काही कन्सेप्ट माहितीये का ड्राइंग म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ मॉइश्चर कंटेंट फ्रॉम द फूड और फ्रॉम द प्रोडक्ट्स. ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स मधून काय करायचंय की तुम्हाला मॉइश्चर कंटेंट आहे तो रिमूव्ह करायचा. रिमूव्हल ऑफ किती बेसिक आहे, रिमूव्हल ऑफ मॉइश्चर कंटेंट फ्रॉम द फूड और ऍग्रिकल्चर प्रोडक्ट. ओके, तर आता जेव्हा तुम्ही मॉइश्चर याच्यामधून काय करायचं, मॉइश्चर काय करायचं तुम्हाला रिमूव्ह करायचं. आता का रिमूव्ह करायचे, म्हणजे तुम्ही हार्वेस्टिंग केल्याच्या नंतर त्या ग्रेन्सना असू दे किंवा ते फूड जे आहे हार्वेस्टेड क्रॉप जे आहे त्याला तुम्ही स्टोअर करता. आता स्टोअर करते वेळी ही काळजी घेतली पाहिजे की त्या पर्टिक्युलर क्रॉपचं किंवा त्या पर्टिक्युलर प्रोडक्टचं जर मॉइश्चर कंटेंट जास्त असेल तर तिथं मोल्ड्स होऊ शकतात किंवा तिथं ते जे ग्रेन आहे ते डॅमेज होऊ शकतात, त्याचं केमिकल कंपोजिशन चेंज होऊ शकतं. आणि त्यामुळे तुम्ही प्रॉपरली स्टोरेज तिथे जस्ट अ मिनिट आजचा दिवसच आहे असा. ठीक आहे, म्हणजे आपण जेव्हा मॉइश्चर कंटेंट रिमूव्ह करणार आहे त्यासाठी ते का रिमूव्ह करणार आहे तर तुम्हाला त्याचं प्रॉपरली स्टोरेज करायचं आहे, त्याची शेल्फ लाईफ इन्क्रीज करायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ड्यू टू द मॉइश्चर कंटेंट त्याच्यावरती मोल्ड होऊ नये किंवा डॅमेज होऊ नये, त्याची स्टोरेज जे लाईफ पिरियड जो आहे तो इन्क्रीज व्हावा म्हणून ॲज अ प्रिझर्वेशन म्हणून तुम्ही काय करता की त्या प्रोडक्टचं ड्रायिंग करत असता. तर जेव्हा तुम्ही ड्राइंग करता म्हणजे तुम्हाला तर कळालं की मॉइश्चर कंटेंट काय करायचं, रिमूव्ह करायचं. आता त्याच्यासाठी डिफरंट टाईप्स आहेत. ओके, म्हणजे मॉइश्चर कंटेंट रिमूव्ह करण्यासाठी हीट ट्रान्सफर मेथड वापरली जाते. म्हणजे तुमचं जे ग्रेन आहे, ओके, तर तुमचं जे ग्रेन आहे फॉर एक्झाम्पल तुमचं जे ग्रेन आहे पर्टिक्युलर, तर त्याच्यातून काय करायचं आपल्याला मॉइश्चर रिमूव्ह करायचं आहे. तर त्याच्यासाठी काय केलं जातं की जे कोर पार्ट मधलं तुमच्या ग्रेनच्या कोर पार्ट मधलं जे मॉइश्चर आहे ते कुठं ट्रान्सफर केलं जातं, सरफेसकडं बाय द इव्हॉपरेशन मेथड. अँड सरफेसकडून काय केलं जातं की ॲटमॉस्फिअरकडे ते ट्रान्सफर केलं जातं. म्हणजेच काय करायचं, हे मॉइश्चर कंटेंट किंवा हे जे तुमच्या प्रोडक्टमधलं किंवा त्या ग्रेनमध्ये जे मॉइश्चर असणार आहे ते काय करायचं आपल्याला रिमूव्ह करायचं. तर तिथं काय केलं जातं की ज्यावेळी एखादं तुम्ही प्लांट घेता किंवा एखादं प्रोडक्ट घेता, ग्रेन घेता, तर त्या ग्रेनमध्ये काय होतं की कोर पार्ट मधलं मॉइश्चर कंटेंट जास्त असतं ॲज कम्पेअर टू सरफेस. मग जेव्हा तुम्ही हीट ट्रान्सफर करता त्याच्यातून किंवा ड्रायिंगसाठी तुम्ही आता टेम्परेचरचा यूज करताय किंवा त्या हीटचा यूज करताय, त्याचबरोबर व्हेंटिलेशनचा पण यूज केला जातो. आणि मग ते काय केलं जातं की ड्यू टू द इव्हॉपरेशन प्रोसेस, इव्हॉपरेशनमध्ये काय होतं की मॉइश्चर कंटेंटचं इव्हॉपरेशन होतं. म्हणजे त्याचं ते मॉइश्चर जे आहे किंवा त्या लिक्विड स्टेटचं गॅसियस स्टेटमध्ये रूपांतरण व्हायला लागतं. मग
कोर मधलं जे मॉइश्चर कंटेंट आहे ते सरफेस पर्यंत ट्रान्सफर केलं जातं आणि सरफेस मधून ते ऍटमॉस्फिअरकडे ट्रान्सफर केलं जातं. अशा पद्धतीने तुमच्या प्रोडक्टसाठीचे जे रिक्वायर्ड टेम्परेचर म्हणजे स्टोरेज टेम्परेचर जे त्याला गरजेचं आहे त्या पद्धतीने तिथं ते रिक्वायर केलं जातं किंवा तिथं ते अचीव केल्यानंतर त्याला तुम्ही प्रॉपरली स्टोअर करू शकता. ओके, मग ते हीट ट्रान्सफरसाठीच्या मेथड्स आहेत. ओके, खूप साऱ्या 3 मेथड्स आहेत बेसिक: कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. ह्या 3 मेथड्स आहेत. these methods are used for heat transfer, thermal conduction, thermal convection and thermal radiation. आता नेमकं याचा अर्थ काय? आता हीट ट्रान्सफर म्हणजे काय करतो? हीट ट्रान्सफर म्हणजे एक प्रकारे थर्मल टेक्नॉलॉजी किंवा थर्मल इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्यामध्ये केलं जातं की जनरेशन ऑफ हीट as well as use of heat and conversion of heat. ओके, जनरेशन, यूज, कन्व्हर्जन अँड एक्सचेंज ऑफ हीट और हीट म्हणजेच काय? थर्मल एनर्जी बिटवीन द फिजिकल सिस्टीम. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर फिजिकल सबस्टन्स मधून काय करायचंय तुम्हाला? त्याच्यामध्ये हीट जनरेशन करायचंय, त्या हीटचं यूज करायचंय, त्याचं कन्व्हर्जन करायचं डिफरंट टाइप्स मध्ये आणि एक्सचेंज करायचंय. याला म्हणतात हीट ट्रान्सफर. हीट ट्रान्सफर इज ए मेथड ऑफ किंवा स्टडी ऑफ थर्मल इंजिनिअरिंग और थर्मल टेक्नॉलॉजी विच कन्सर्न द जनरेशन, यूज, कन्वर्जन अँड एक्सचेंज ऑफ थर्मल एनर्जी. ओके, आता हे जे मी सांगतेय ते या नोट्स मध्ये नाहीये, पण तुम्ही नीट लक्ष देऊ नये का की जेव्हा हीट ट्रान्सफर केली जाते तेव्हा कशा पद्धतीनं हीट ट्रान्सफर करतात. कारण की आपण ड्राईंग बघतोय ना, आणि मला पुढे नाही, आणि हे ग्रीन हाऊस ड्राईंग जस्ट ग्रीन हाऊसचा यूज आपण बघणार आहे, पण त्याच अगोदर तुम्हाला ड्राईंग म्हणजे काय हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये आपण हीट ट्रान्सफरच्या 3 काय बघतोय? मेथड्स बघतोय. फर्स्ट इज थर्मल कंडक्शन. आता थर्मल कंडक्शन मध्ये सगळ्यात अगोदर जर तुम्हाला हे समजून घ्यायचं असेल तर एक एक्झाम्पल इमॅजिन करा. ओके, काय करायचंय की तुम्ही एक गॅसवरती एका भांड्यामध्ये, स्टीलच्या भांड्यामध्ये पाणी गरम करताय. ओके, तुम्हाला ते चहाचं भांडं माहिती असेल ज्याला हँडल पण असतो. तर आता तुम्ही ते भांडं त्या गॅसवरती ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी आहे. आता जेव्हा तुमचं बर्नर जे आहे, म्हणजे खाली आता काय होतंय, फ्युएलचं कंबशन होत आहे ना, आणि त्याच्यामधून हीट तयार होतीये. मग त्या गॅस बर्नर मधून जी हीट तयार होतीये त्याच्यामधून जी हीट बाहेर पडतीये तर त्याला काय म्हणायचं? रेडिएशन. म्हणजे तिथं काय होतं की इमिशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ओके, म्हणजेच तुम्हाला तिथं त्या बर्नर मधून किंवा त्या गॅसचा जो बर्नर आहे त्याच्यामधून जी काय म्हणू शकतो आपण त्याला, की ती जी त्याला आपण ती ज्वाला म्हणा त्याला, आणि त्याच्यातून जे आपल्याला रेडिएशन्स बाहेर पडतात किंवा त्याच्यामधून जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह बाहेर पडतात ते आपल्याला हॉट लागतात किंवा त्याचं टेम्परेचर हाय असतं. तर ते जे इमिशन आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं, तर त्याला म्हणतात रेडिएशन. ओके, म्हणजे तुम्ही काय करताय? पाणी गरम करताय, पण ही ज्याच्या थ्रू म्हणजे आपल्या बर्नर मधून जे आपल्याला हीट मिळतीये, म्हणजे एखाद्या एनर्जी सोर्स मधून काय होते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं इमिशन केलं जाते. तर ते झालं रेडिएशन, म्हणजे थर्मल रेडिएशन. ओके, तर थर्मल रेडिएशन मध्ये काय होतं की तुमची जी हीट आहे ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट केली जाते इन थर्मल रेडिएशन. आता दुसरं, पाणी गरम करत असते वेळी जेव्हा तुम्हाला त्या बॉटम ऑफ द वेसल जेव्हा त्याला ऊब लागणार आहे किंवा जेव्हा त्याच्यापर्यंत हीट ट्रान्सफर होणार आहे, तेव्हा खालचे जे मॉलिक्युल्स आहेत किंवा ते वॉटर मॉलिक्युल्स जे आहेत ऍट द बॉटम ऑफ द वेसल, तर ते काय होणार आहे? ते गरम झाल्यानंतर त्यांची डेन्सिटी कमी होणार आहे आणि त्यामुळे दे आर राईज अप, म्हणजे ते वरती सरफेस पर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. ओके, म्हणजेच काय झालं की मॉलिक्युल्स मध्ये मुवमेंट झाली, राईट? मग आता मॉलिक्युल मध्ये जेव्हा मुवमेंट होते, म्हणजे हीट ट्रान्सफर कशा थ्रू होतीये? विथ द मुवमेंट ऑफ फ्लुइड और विथ द मुवमेंट ऑफ मॉलिक्यूल. म्हणजे जेव्हा ते पाणी गरम होत आहे तेव्हा बॉटम सरफेसचे मॉलिक्युल्स अप्पर सरफेस पर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहेत, तर त्यालाच कन्व्हेक्शन असं म्हणतात. म्हणजे कन्व्हेक्शन इज रेफर्ड टू, म्हणजेच त्याच्यामध्ये काय होतं? ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस बाय द मुवमेंट ऑफ मॉलिक्यूल इन द फ्लुइड. लक्षात? म्हणजे त्या वेसल मधल्या मॉलिक्युल्सची मुवमेंट झालीये आणि ती हीट ट्रान्सफर होतीये. खालचे मॉलिक्युल्स, बॉटमचे मॉलिक्युल्स पहिल्यांदा गरम होणार आहेत, नंतर ते वरती जाणार. आलं लक्षात? म्हणजे तिथे काय झाली? मॉलिक्युल्सची मुवमेंट झाली. ही सेकंड कन्व्हेक्शन मेथड आहे ऑफ हीट ट्रान्सफर. अँड देन थर्ड मेथड मध्ये काय होणार आहे की आता तुमचं जे पातेल, ते जे वेसल आहे ते हीट त्याला लागली आहे, पाणी गरम होत आहे, तर ते वेसल सुद्धा गरम होणार आहे ना, ते फिजिकल. पण त्याच्यामध्ये कोणती मॉलिक्युल मुवमेंट आहे का? नाही. त्याच्यामधून कोणती वेगळी इमिशन होती का इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह? नाही. तर याच्यामध्ये काय होते की ते पर्टिक्युलर जे मेटल आहे ते काय होते की स्वतःच ते हीट जे आहे ते
ऑप्टेन करते आणि त्याच्यामुळे ते काय होतं आपल्याला पातेलं जे आहे ते काय होतं की गरम लागायला लागतं. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं इंटरनल एनर्जी जी आहे ती इंटरनल कोल्युजनमुळे काय होते की ते इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्याच्यामध्ये फक्त आतमध्ये इंटरनल कोल्युजन ऑफ पार्टिकल म्हणजे त्या मेटल मधल्या पार्टिकलचं कोल्युजन होतं आणि मग त्याच्या थ्रू ती जी हीट आहे ती ट्रान्सफर केली जाते. मग पार्टिकल्स जे आहेत ते असं वॉटर कसं मूव्ह झालं होतं की वॉटर मधले मॉलिक्यूल कसे मूव्ह झाले होते तसं इथं होत नाही. मेटल तुमचं आहे तसं सॉलिडच असणार आहे पण तुम्हाला त्याच्यावरती काय जाणवतंय की ती हीट ती थर्मल एनर्जी तुम्हाला त्याच्यावरती जाणवणार आहे जेव्हा तुम्ही त्याला काय म्हणू शकतो आपण त्याला जेव्हा टच करणार आहे तेव्हा तुम्हाला ती जाणवणार आहे. म्हणजे जेव्हा कंडक्शन मेथड जी आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं की ट्रान्सफर ऑफ इंटरनल एनर्जी बाय द कोल्युजन ऑफ पार्टिकल किंवा त्यामधले जे इलेक्ट्रॉन आहे त्याची मुवमेंट विदिन द बॉडी म्हणजे ती बॉडी हलत नाही. ओके त्याच्यामध्येच काय होतं की कोलायडल पार्टिकलच्या मुवमेंटमुळे ते काय होते की हीट ट्रान्सफर केली जाते. ह्या झाल्या 3 हीट ट्रान्सफरच्या मेथड. आता इथं आपण जेव्हा ग्रीन हाऊस ड्राइंग बघतोय आता जेव्हा हे तुम्हाला तिन्ही टर्म्स लक्षात आल्या का म्हणजे ड्राइंगसाठी तुम्हाला हीट ट्रान्सफर म्हणजे काय माहिती असलं पाहिजे कारण की ह्या 3 मेथड्सनुसार म्हणजे कंडक्शन असेल किंवा कन्व्हेक्शन असेल किंवा रेडिएशन असेल याचा यूज करून तुम्ही काय करता की हीट ट्रान्सफर करते आणि हीट ट्रान्सफर करतो म्हणजे काय करतो आपण की त्या हीटचा यूज करून त्या पर्टिक्युलर प्रोडक्टचं किंवा त्या पर्टिक्युलर ग्रेन मधलं मॉइश्चर कंटेंट कमी करणार आहे जेणेकरून त्याची स्टोरेज लाईफ आहे ती इन्क्रीज करणार आहे. ओके तर आता आपण त्या पीडीएफ कडे लक्ष द्या. मग याच्यामध्ये काय आहे जेव्हा तुमचे ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स असतील किंवा जे काही प्लांट तुम्ही त्या ग्रीन हाऊसमध्ये प्लांट केलेलं आहे त्याची ग्रोथ झालेली आहे त्याचं प्रोडक्शन मिळालेलं आहे. मग आता त्याचं जे ग्रीन हाऊस आहे किंवा ग्रीन हाऊस जे असतं ते काय असतं की त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की आपण एन्व्हायरमेंट कंट्रोल करतो. सो इन अन इफिशियंटली मॅनेज ग्रीन हाऊस सीईए मीन्स कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट ॲग्रिकल्चर. तर ग्रीन हाऊस जे आहे ते इफिशियंटली मॅनेज केलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉपरली एन्व्हायरमेंट कंट्रोल केलेलं आहे. अँड देअर विल नॉट बी एनी टाइम गॅप बिटवीन क्रॉप्स म्हणजे तुम्ही तिथं प्रॉपरली एक प्लांटेशन केलेलं आहे आणि ते जे क्रॉप आहे तुम्ही प्रॉपरली त्याच्यामध्ये प्रोडक्शन घेतलेलं आहे. However, for some other management reasons, if crop are not grown in particular period, the greenhouse can be utilized as a solar dryer. म्हणजे आता तुमचं क्रॉपचं प्रोडक्शन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी पर्टिक्युलर पिरियडमध्ये कोणताही क्रॉप त्याच्यामध्ये तुम्ही ग्रोन करत नसाल तर तेच ग्रीन हाऊस तुम्ही ॲज अ सोलर ड्रायर म्हणून यूज करू शकता. आता इथं सोलर ड्राईंग आलेलं आहे म्हणजेच विथ द हेल्प ऑफ रेडिएशन सोलर रेडिएशनचा यूज करून काय केलं जातं इथं ड्राईंग केलं जातं. म्हणजे ज्यावेळी तुमचं एखाद्या ग्रीन हाऊस त्याच्यामध्ये कोणतेही पर्टिक्युलर क्रॉप आता सध्या ग्रोन होत नाहीये अशा पिरियडमध्ये तुम्ही ग्रीन हाऊस इज युटिलाइज्ड ॲज अ सोलर ड्रायर. ओके ए स्मॉल अमाउंट ऑफ 15 to 30% ऑफ इनकमिंग सोलर रेडिएशन इज रिफ्लेक्टेड बॅक फ्रॉम द सर्फेस ऑफ ग्रीन हाऊस विथ द रिमाइंडर इज ट्रान्समिटेड इन टू द इंटेरियर. सगळ्यांना सोलर ड्रायर किंवा सोलर रेडिएशनचा कसा यूज केला जातो हे तुम्हाला माहिती असेल. म्हणजे तुम्ही आता 4th सेम मध्ये शिकला की तिथं सगळं रिन्युएबल एनर्जीमध्ये तुम्ही सोलर एनर्जीचा स्टडी केलाय. त्याच्यामध्ये डिफरंट डिव्हायसेस तुम्ही बघितलेले आहेत आणि त्यात डिफरंट डिव्हायसेस मधला वन ऑफ द डिव्हाइस इज सोलर ड्रायर. आणि सोलर ड्रायरमध्ये सुद्धा ग्रीन हाऊस ड्रायर इज अ टाईप ऑफ सोलर ड्रायर. त्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा तुमचे सोलर रेडिएशन्स आहेत तर तुम्हाला ग्रीन हाऊसमध्ये माहिती की ते सोलर रेडिएशन्स तुम्ही त्या ट्रान्सपरंट कव्हरिंग मटेरियलमधून आतमध्ये एंटर करतात जे तुमच्या प्लांटच्या फोटोसिंथेसिससाठी गरजेचे आहेत. राईट. मग तिथं काय करतात की तीच जी हीट आहे किंवा तेच जे टेम्परेचर आहे तुम्हाला ते ट्रॅप करायचं म्हणून ते कव्हर तुम्ही त्या ग्रीन हाऊसला केलेलं आहे. मग तीच ट्रॅप झालेली हीट जी आहे ती त्याच्यामधली 15 ते 30% सोलर रेडिएशन जे आहेत ते रिफ्लेक्ट बॅक होतात पण रिमेनिंग जे आहेत ते एंटर करतात आतमध्ये ते ट्रॅप केले जातात. आणि त्याचाच काय करतो आपण यूज करतो फॉर ड्राईंग ऑफ द प्रोडक्ट. कारण की आपण इथं काय करणार आहे ग्रीन हाऊसला ॲज ए सोलर ड्रायर म्हणून यूज करणार आहे. ओके तर सोलर रेडिएशन त्या ट्रान्सपरंट कव्हरिंग मटेरियलमधून एंटर करणार आहेत. 15 to 30% अमाउंट ऑफ द सोलर रेडिएशन इज रिफ्लेक्टेड बॅक बट some amount of solar radiations are trapped into the greenhouse and these heat is म्हणजे हीट का म्हटलं मी कारण ते सोलर रेडिएशन्स आपण काय डिरेक्टली यूज करणार. सोलर रेडिएशन्स कन्वर्टेड इन थर्मल एनर्जी किंवा सोलर एनर्जी इज कन्वर्टेड इनटू थर्मल एनर्जी अँड दिस थर्मल एनर्जी इज युज्ड फॉर ड्राईंग फर्दर द प्रोडक्शन. ओके मग आता याच्यामध्ये जेव्हा कन्स्ट्रक्शन आपण बघतोय तर लक्षात आलं की काय होतं याच्यामध्ये मोस्ट ऑफ द ट्रान्समिटेड रेडिएशन इज ॲब्सॉर्ब बाय द प्लांट. कारण की फोटोसिंथेसिस प्रोसेससाठी म्हणजे तुमच्या प्लांटची ग्रोथ होण्यासाठी आणि त्याचं प्रोडक्शन इन्क्रीज करण्यासाठी तुम्हाला त्यातली रेडिएशन जे आहेत ते ॲब्सॉर्ब केले जाते प्लांटकडून. इवन सॉइल अँड अदर इंटरनल सरफेस अँड रेस्टिंग बिईंग रिफ्लेक्टेड.
ओके, तर जी आतमध्ये एंटर केलेली रेडिएशन्स आहेत त्यामधली सम रेडिएशन जी आहे ती प्लांट किंवा सॉइल काय करतं, ॲब्सॉर्ब करतं. द युजेस ऑफ ग्रीन हाऊस फॉर द पर्पज ऑफ ड्राईंग इज ऑफ रिसेंट ओरिजिन. म्हणजे सध्या पाहायला गेलं तर ग्रीन हाऊसेसचा ड्राईंगसाठी जास्त प्रमाणामध्ये यूज केला जातो. म्हणजे ग्रीन हाऊसचा हे एक पर्पज, मोस्टली इम्पॉर्टंट पर्पज म्हणून त्याचा यूज केला जातो की ड्राईंग. They were successful in advocated the year-round utilization of greenhouse facility and thus reducing the operation cost per unit output. In general, the produce is spread as thin layer in tray covering the greenhouse area. जेव्हा तुम्ही ग्रीन हाऊसचा ड्रायर म्हणून यूज करता त्यावेळी कशा पद्धतीने केलं जातं बघा, जे तुमचं प्रोडक्ट आहे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट ते ट्रेजवरती त्याचे थिन लेयर्स बनवले जातात. ड्राईंग करायचं आहे ना, त्यामुळे तुम्ही बल्की लेअर नाही तिथे ठेवू शकत. कारण की काय झालं पाहिजे की तुमचं जे प्रोडक्ट आहे त्याचं बल्की जर स्टोरेज तिथं केलं तर बॉटमला जे ग्रेन आहे तिथपर्यंत त्याचे रेडिएशन पोहोचले पाहिजेत ना, जेणेकरून तिथलं सुद्धा काय व्हायला पाहिजे, ड्राईंग व्हायला पाहिजे, इव्हन आणि युनिफॉर्म ड्राईंग व्हायला पाहिजे. यासाठी थिन लेअर ठेवले पाहिजे तुमच्या प्रोडक्टचे इन ट्रेज अँड कव्हरिंग द ग्रीन हाऊस एरिया. म्हणजे तुम्ही ते पूर्ण ग्रीन हाऊसचा तुमचा जो एरिया असेल त्याच्यामध्ये ते ट्रेज प्लेस करणार आहात. द ट्रेज कॅन बी फॅब्रिकेटेड विथ द शीट मेटल और वायर मेश. तर वायर मेश किंवा शीट मेटल म्हणजे काय सांगितलेलं आहे की ते ट्रेज कसे असले पाहिजेत, परफोरेशन त्याला असले पाहिजेत. वायर मेश जे तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये कसं असं स्क्रीन टाईप असतं, तर मेटलच्या ह्या शीट्स पासून बनलेले ट्रेज असले पाहिजे. आता का वायर मेश आणि परफोरेशन कशाला पाहिजेत, तुम्ही सोलर रेडिएशन्स पण आहेत पण तुम्हाला इथं व्हेंटिलेशनची पण गरज आहे. जर तुम्ही त्याच्यामध्ये व्हेंटिलेशन जर प्रोव्हाइड करत असाल तर तिथं आणखी युनिफॉर्मली ड्राईंग होणार आहे विथ द हेल्प ऑफ व्हेंटिलेशन. ओके, तर त्यासाठी तुम्हाला ते ट्रेज आहे ते वायर मेश और परफोरेटेड ट्रेज तिथे यूज करायचे. ट्रेज शुड बी अरेंज हॉरिझॉन्टली ऑन एक्झिस्टिंग ग्रोईंग बेंचेस और फ्रेम्स. तुमचे जे ग्रीन हाऊसमध्ये जे काही तुमच्या बेंचेसवरती तुम्ही प्लांटेशन करत असाल किंवा तिथं तुम्ही फ्रेम्स सुद्धा डिफरंट टाईपचे फ्रेम्स यूज करू शकता आणि त्या फ्रेम्सवरती ते ट्रेज जे आहेत ते हॉरिझॉन्टली अरेंज करायचे आहेत. For the better operation, proper ventilation should be provided by either forced or natural ventilation. आता forced or natural ventilation मध्ये काय येतं, नॅचरल व्हेंटिलेशन म्हणजे तुमचं जे ॲटमॉस्फेरिक एअर जे आहे त्याचं नॅचरली सर्क्युलेशन थ्रू आउट द प्रोडक्ट. फोर्समध्ये काय येतं की तुम्हाला हे नॅचरल व्हेंटिलेशनमध्ये काय करतात की ग्रीन हाऊसला आहे ते वेंट्स प्रोव्हाइड करतात. म्हणजे तुमची ॲटमॉस्फेरिक एअर आहे ती एंटर करते आणि मग त्या प्रोडक्टवरून ती फ्लो होते. फोर्समध्ये काय करतात, तुमच्या ग्रीन हाऊसमध्ये फॅन्स प्रोव्हाइड करतात किंवा ॲस्पिरेटर्स प्रोव्हाइड करतात. मग त्याच्या थ्रू काय होते की तिथं एअर जी आहे ती सर्क्युलेट केली जाते फोर्सफुली विथ द यूज ऑफ फॅन और ॲस्पिरेटर और ब्लोअर. म्हणून त्याला फोर्स व्हेंटिलेशन म्हणायचं. आणि नॅचरल व्हेंटिलेशनमध्ये काय असतं तर ग्रीन हाऊसला तुमच्या त्या मटेरियल्सला वेंट्स प्रोव्हाइड केले जातात, जस्ट लाईक अ विंडो किंवा एक स्मॉल ओपनिंग त्याला प्रोव्हाइड केलेलं असतं. त्याच्यातून तुमची ॲटमॉस्फिअर आहे ती फ्लो होत असते. टू रिमूव्ह द मॉइश्चर लिबरेटिंग फ्रॉम द प्रोड्यूस अँड टू कंट्रोल द एअर टेम्परेचर इनसाइड द ग्रीन हाऊस. व्हेंटिलेशनचा आणखी काय यूज होतो की व्हेंटिलेशन तुमच्या इनसाइडचं जे टेम्परेचर आहे. आता बघा, जेव्हा तुम्ही मॉइश्चर त्यातलं रिमूव्ह करताय मग काय होणार, इव्हॅपोरेशनमुळे ते मॉइस्ट एअर, ती जी एअर आहे ती मॉइस्ट होणार ना, कारण की प्रोडक्टमधलं मॉइश्चर जे आहे ते या एअरनी गेन केलंय. मग ती जी मॉइस्ट एअर आहे त्याचं प्रॉपरली सर्क्युलेशन व्हायला पाहिजे ना. आणि त्या मॉइस्ट एअरमुळे काय होऊ शकतं की ग्रीन हाऊसचं टेम्परेचर आणखी जास्त वाढू शकतं आणि ते डॅम्प होऊ शकतं ना. म्हणजे मॉइश्चर आतमध्येच दबलं जाईल. मग ते तुम्हाला काय केलं पाहिजे की बाहेर सोडलं पाहिजे. त्यामुळे नॅचरल एअरचं सर्क्युलेशन व्हायला पाहिजे. देअरफॉर इट इज नेसेसरी ऑफ प्रोव्हिजन ऑफ व्हेंटिलेशन. तर आता द नॅचरल व्हेंटिलेशन कॅन बी एनहान्स्ड बाय युझिंग ब्लॅक LDPE चिमनी कनेक्टेड टू द ग्रीन हाऊस. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, लो डेन्सिटी पॉलिथिनची चिमनी प्रोव्हाइड केली जाते. LDPE चा फुल फॉर्म आहे लो डेन्सिटी पॉली इथिन. ओके, मग आता नॅचरल व्हेंटिलेशन जे असतात ना त्याच्यामध्ये काय केलं जातं, इथं काय आपण फॅन्स किंवा एक्झॉस्ट फॅन्स वगैरे नाही प्रोव्हाइड करत. इन फोर्स टाईप व्हेंटिलेशन एक्झॉस्ट फॅन्स आर प्रोव्हाइडेड फॉर द एक्झॉस्ट मॉइस्ट एअर. आणि जेव्हा नॅचरल व्हेंटिलेशन असतं तेव्हा त्याला चिमनी प्रोव्हाइड केलेली असते त्या ग्रीन हाऊसवरती. कव्हरिंग मटेरियल तर तुमचं ऑलरेडी तुम्हाला माहिती की ट्रान्सपरंट पॉलिथिन असेल, किती आपण PVC किंवा विनिल फ्लोराईड असेल, तर त्याच पद्धतीनं इथे काय करायचं, चिमनी प्रोव्हाइड करायची ऑन द ग्रीन हाऊस. तर कोणतं मटेरियल यूज करायचे, LDPE लो डेन्सिटी पॉली इथिलीन. आणि त्याच्या थ्रू काय करणार तुम्ही, मॉइश्चर जे आहे त्याला एक्झॉस्ट व्हायला हेल्प होणार आहे.
आता याच्यामध्ये ग्रीन हाऊसचं ड्रॉइंग करत असताना जेव्हा त्याचं त्या ग्रीन हाऊसचा यूज आपण ड्रायिंगसाठी करत असतो त्याला म्हणायचं ग्रीन हाऊस ड्रायर. ओके, जेव्हा आपण त्याच्यामधून ड्रॉइंग करत असतो तर त्याला म्हणायचं ग्रीन हाऊस ड्रायर. द thought of greenhouse dryer is to combine the function of solar collector with the greenhouse system. आता जेव्हा ग्रीन हाऊस ड्रायर जे आहे, तुम्हाला सोलर कलेक्टर म्हणजे माहिती आहे का? सोलर कलेक्टर म्हणजे काय, तर असे जे डिव्हाइसेस आहेत, डिव्हाइसेस युज्ड फॉर कलेक्टिंग सोलर रेडिएशन. तुम्ही सोलर कुकर किंवा सोलर ड्रायर, सोलर वॉटर हीटर मध्ये पाहिलं असेल. सोलर कलेक्टर मध्ये काय असतं, एक फ्रेम असते, त्याच्यावरती ग्लेझिंग असतं, ग्लासचं ग्लेझिंग असतं, आणि जो बॉटम आहे एक बॉक्स कन्सिडर करा. त्या बॉक्समध्ये काय असतं, त्याचा जो बॉटम सरफेस जो आहे तो ब्लॅक कलरनी पेंट केलेला असतो. ब्लॅक कलरनेच का पेंट केलेला असतो, तर कारण ब्लॅक कलर इज अ गुड ऍब्सॉर्बर ऑफ सोलर रेडिएशन. हे बघा, कन्सिडर करा. दिसतंय ना सर्वांना इमेज? आता समजा हे जे आहे टॉप सरफेस तो ग्लेझिंग आहे. हे ग्लेझिंग आहे. ग्लेझिंग कसं, ग्लेझिंग किंवा कव्हरिंग मटेरियल तुम्हाला माहिती, ट्रान्सपरंट ग्लास किंवा पॉलिथिन यूज करतो. ओके, आपण सोलर कलेक्टर बघतोय. आता हे जे खालचा फ्लोअर आहे ना तुमच्या सोलर कलेक्टरचा, तो ब्लॅक कलरनी पेंट केलेला असतो. इथे काय होणार, सोलर रेडिएशन त्याच्यावरती फॉल होणार आहे, तर ते सोलर रेडिएशन जे आहे ते त्या ग्लेझिंग मटेरियल मधून आतमध्ये एंटर करणार आहेत. सेम ग्रीन हाऊस मध्ये तुम्ही जे यूज करता ना प्रिन्सिपल, त्याच्यानंतर ते एंटर केल्याच्या नंतर काय होणार आहे, हीट जी आहे, सोलर एनर्जी जी आहे ती कन्वर्टेड इंटू हीट एनर्जी, बिकॉज ऍब्झॉर्बिंग बाय द ऍब्झॉर्बिंग मटेरियल किंवा हे ऍब्झॉर्बिंग प्लेट याला म्हणलं जातं. ह्याच्यामध्ये ती काय केली जाते, एनर्जी ऍब्झॉर्ब केली जाते सोलर एनर्जी, आणि त्याचं कन्व्हर्जन हीट एनर्जी मध्ये केलं जातं. आणि मग इथं तुम्ही काय करता की त्या कलेक्टरवरती समजा इथं तुम्ही एक ट्रे प्रोव्हाइड केला असेल आतमध्ये, हे व्हेंटिलेशनसाठी प्रोव्हिजन करायचं, एक शॉर्ट ओपनिंग. ओके, त्याच्यामध्ये काय होते की तुमची ऍटमॉस्फेरिक एअर त्याच्यामध्ये एंटर करते, आणि इनसाइड दिस कलेक्टर इथं काय करतात, ट्रेज असतात. मग तुमचे जे काही प्रोडक्ट असेल, ऍग्रिकल्चर प्रोडक्ट, त्याच्या आतमध्ये प्लेस केलं जातं. मग इथं ती सोलर रेडिएशनचं हीट एनर्जीमध्ये कन्व्हर्जन जी झालेली ती हीट काय केली जाते, ह्या ग्रेनला ट्रान्सफर केली जाते. मग त्या ग्रेन मधलं मॉइश्चर जे आहे ते ड्यू टू द इव्हॅपोरेशन ते बाहेर टाकलं जातं. आणि व्हेंटिलेशनचा जो यूज आहे, म्हणजेच एअर जेव्हा त्याच्यातून पास होते तर ते काय केलं जातं की ती मॉइस्ट एअर आहे ती इकडे एक ओपनिंग प्रोव्हाइड केलं असतं फॉर एक्झॉस्ट एअर, मॉइस्ट एअर. तर इथून काय केलं जातं, मग नंतर ते बाहेर टाकलं जातं. अशा पद्धतीने लक्षात आलं का, हे जे सोलर कलेक्टर्स आहे ते काय काम करतं की सोलर रेडिएशन्सला कलेक्ट करण्याचं काम करतं, आणि देन द कन्वर्जन ऑफ सोलर रेडिएशन्स इंटू हीट रेडिएशन्स और हीट एनर्जी, थर्मल एनर्जी इज फर्दर यूज्ड फॉर ड्रायिंग ऑफ द प्रोडक्ट. अशा पद्धतीनं ग्रीन हाऊस जे आहे ते अशा पद्धतीने त्याचं फंक्शन होत असतं ऍज सोलर कलेक्टर. तर आता इथं बघा ग्रीन हाऊस मध्ये काय होतं, ती जी तुमची ग्रीन हाऊसचं कव्हरिंग मटेरियल किंवा रूफ आहे, द रूफ अँड वॉल ऑफ द सोलर ड्रायर कॅन बी मेड ऑफ ट्रान्सपरंट मटेरियल सच एज ग्लास और फायबर ग्लास और UV स्टॅबिलाइज्ड प्लास्टिक और पॉलीकार्बोनेट शीट्स. आता तुम्ही पाहिलेलं आहे ग्रीन हाऊसचं कव्हरिंग मटेरियलचा सेपरेट चॅप्टर होता आपला, आणि त्याच्यामध्ये डिफरंट टाईपचे कव्हरिंग मटेरियल आपण पाहिले. त्याच्यामध्ये तुम्ही इथं ते ग्रीन हाऊस ड्रायर आहे त्याचं रूफ और वॉल जी आहे ती त्याच्यावरती तुम्ही ट्रान्सपरंट मटेरियलसाठी ग्लास असेल, फायबर ग्लास असेल, UV स्टॅबिलाइज प्लास्टिक असेल किंवा पॉलीकार्बोनेटचे शीट जे आहे ते यूज करता. दीज ऍक्ट ॲज अ कव्हरिंग मटेरियल और ग्लेझिंग मटेरियल. Okay, the transparent material are fixed on steel frames support of pillars with bolts and nuts and sealing to prevent humid air or rainwater leaking into the chamber other than those introduced from the inlet opening. आता इथं बघा, आपण एक जेव्हा ग्रीन हाऊसला कन्स्ट्रक्ट करतोय त्याच्यावरती काय केलेलं आहे, ट्रान्सपरंट कव्हरिंग मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे रूफ आणि वॉलच्या तिथं. आता हे काय, हे जे ट्रान्सपरंट मटेरियल आहे ते एका स्टील फ्रेमवरती फिक्स्ड केलेलं असतं, आणि त्याच्यामध्ये ती जी स्टील फ्रेम आहे ती पिलर्स वरती फिक्स केलेली असते विथ द हेल्प ऑफ बोल्ट्स अँड नट्स. ओके, आणि नंतर काय केलेलं असतं की हे ग्रीन हाऊस सिस्टीम जी आहे ती प्रॉपरली सील केली जाते, जेणेकरून ह्युमिड एअर जी आहे किंवा रेन वॉटरचे लिकेजेस त्याच्यामध्ये नाही व्हायला पाहिजेत. रूफ वरून कोणत्याही प्रकारचं लिकेज व्हायला नाही पाहिजे, कळालं? किंवा ती ह्युमिड एअर जी आहे ती प्रॉपरली काय केली पाहिजे की फॅन थ्रू किंवा जे वेंट्स प्रोव्हाइड केले त्याच्यातून बाहेर पडली पाहिजे, म्हणजे तिथं
कोणत्याही प्रकार हीट आपल्याला ट्रॅप करायची आहे ना, सो देअर इज अ सीलिंग इज रिक्वायर्ड फॉर प्रिव्हेंट द ह्युमिड एअर अँड लिकेज ऑफ रेन वॉटर. To increase solar radiation absorption, black surface should be provided within the structure. मग आता इथं काय केलं जातं की सोलर ग्रीन हाऊस ड्रायर जे तुमचे आहेत त्याच्यामध्ये काय केलं जातं, जास्त प्रमाणामध्ये सोलर रेडिएशन ॲब्सॉर्प्शन करण्यासाठी सोलर कलेक्टरमध्ये कसं आपण सोलर रेडिएशन्स कलेक्ट करतो, तर त्या पद्धतीने काय करायचंय, सोलर एनर्जीचं जास्त ॲब्सॉर्प्शन व्हायला पाहिजे यासाठी ब्लॅक सर्फेसेस यूज तिथं करायचे आहेत इन टू द स्ट्रक्चर. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही वॉलवरती असेल किंवा रूफवरती, मोस्टली रूफवरती काय करू शकता तुम्ही, या टाईपचे सोलर कलेक्टर किंवा ब्लॅक सर्फेसेस तिथं प्रोव्हाइड करू शकता इनसाइड द कवर. ओके, इनसाइड द कवर, कारण की त्या ॲब्सॉर्बरनी जी रेडिएशन्स कलेक्ट केलेली आहे ती परत बाहेर नाही जायला पाहिजे, तर तुम्ही कवरच्या बाहेर नाही ते ॲब्सॉर्बर प्रोव्हाइड करू शकता. ओके, इनलेट अँड एक्झॉस्ट फॅन आर प्लेस्ड ॲट प्रॉपर पोझिशन within the structure to guarantee even distribution of drying air. म्हणजे इथं इनलेट आणि एक्झॉस्ट फॅन्स कशासाठी प्रोव्हाइड केले, इनलेट फॅन्स मधून येणारी एअर जी आहे ती व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला यूज होते आणि जी मॉइस्ट एअर आहे ती बाहेर टाकण्यासाठी एक्झॉस्ट फॅन यूज केले जातात. तर तुमच्या प्रॉपरली एअरचं डिस्ट्रीब्युशन होण्यासाठी हे एक्झॉस्ट आणि इनलेट फॅन्स प्रोव्हाइड करायचे आहेत त्या स्ट्रक्चरवरती इन प्रॉपर पोझिशन. म्हणजे एका वॉलवरती जर तुम्ही इनलेट फॅन प्रोव्हाइड करत असाल तर अनदर वॉल जो आहे किंवा अपोजिट वॉल जे आहे त्याच्यावरती एक्झॉस्ट फॅन प्रोव्हाइड करायचा आहे. त्याच्यानंतर इफ डिझाईन प्रॉपरली ग्रीन हाऊस ड्रायर्स कॅन अलाव अ ग्रेटर डिग्री ऑफ कंट्रोल ओव्हर द ड्राईंग प्रोसेस दॅन द कॅबिनेट ड्रायर्स अँड दे विल बी मोर अप्रोप्रिएट फॉर लार्ज स्केल ड्राईंग. तर आता जे ड्रायर्स आहेत, सोलर ड्रायर्स आहेत, त्याच्यामध्ये कॅबिनेट ड्रायर हा सर्वात कॉमनली यूज केला जाणारा टाईप आहे, कॅबिनेट ड्रायर. पण ग्रीन हाऊसचं जर तुम्ही प्रॉपरली डिझाईन केलं तर ग्रीन हाऊसेस सुद्धा ॲज कम्पेअर्ड टू कॅबिनेट ड्रायर ड्राईंगची प्रोसेस जी आहे किंवा ड्राईंगची इफिशियन्सी जी आहे ती तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल होते. कॅबिनेट ड्रायर जे आहेत त्याच्यामध्ये बॉक्स असतात आणि कॅबिनेट ड्रायर स्मॉल स्केलसाठी यूज करता येतात आपल्याला. पण जर ग्रीन हाऊसची ड्रायर जर तुम्ही प्रोव्हाइड करत असाल तर ग्रीन हाऊसमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की किती जास्त प्रमाणामध्ये ॲट ए टाइम खूप जास्त प्रोडक्टचं ड्राईंग तिथं करू शकता. म्हणजेच फॉर लार्ज स्केल ड्राईंग ग्रीन हाऊस ड्रायर आर युजफुल ॲज कम्पेअर टू कॅबिनेट ड्रायर्स. ओके, त्याच्यानंतर Ikechukwu has developed a natural convection greenhouse dryer consist of two parallel rows of drying platforms alongside or along the length of galvanized iron wire mesh surface laid over wooden beam. आता हे एक जो सायंटिस्ट आहे किंवा त्याचं काय इकिचुकू नाव आहे, थोडं फनी आहे, पण त्याच्यामध्ये ती जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये नॅचरल कन्व्हेक्शन सिस्टीम यूज केलेली आहे. नॅचरल सर्क्युलेशन किंवा नॅचरल कन्व्हेक्शन. नॅचरल कन्व्हेक्शन ग्रीन हाऊस मध्ये कोणतेही आपण फॅन्स लोअर, या नॅचरल कन्व्हेक्शन ग्रीन हाऊस ड्रायर मध्ये काय काय असतं तर दोन पॅरलल रोज असतात ज्याच्यावरती काय केलं जातं, वायर मेश चे प्लॅटफॉर्म्स प्रोव्हाइड केलं असतं. वायर मेश म्हटलं की ओके, लेड ऑन द ओव्हर वुडन बीम. वुडन बीम्स वरती हे गॅल्वनाइज्ड वायर मेश प्लॅटफॉर्म तिथं प्रोव्हाइड केलं असतं. 2 रोज मध्ये पॅरलल 2 रोज असतात. नॅचरल कन्व्हेक्शन ग्रीन हाऊस ड्रायर आपण बघतोय. ए फिक्स्ड इन्क्लाइन ग्लास रूफ ओव्हर द सोलर रेडिएशन ओव्हर द प्रोडक्ट. आता इथला जो रूफ आहे तो फिक्स्ड रूफ आहे आणि इन्क्लाइन आहे. ओके, ग्लास यूज केलेला आहे ॲज ए कव्हर. तर तुमच्या त्या प्लॅटफॉर्मच्या अबव किंवा प्लॅटफॉर्मच्या ओव्हर लाईन ग्लास रूफ फिक्स केलेलं आहे ज्याच्या थ्रू सोलर रेडिएशन्स एंटर करणार आहेत आतमध्ये. The dryer aligned lengthwise in north-south axis had black coated internal wall for improved absorption of solar radiations. आता याला काय केलेलं आहे, ब्लॅक कोटेड इंटरनल वॉल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. ब्लॅक कोटेड असल्यामुळे काय होणार आहे, सोलर रेडिएशनचं जास्त प्रमाणामध्ये ॲब्सॉर्प्शन होणार आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं, ब्लॅक कोटेड वॉल्स प्रोव्हाइड केले जातात. त्याचप्रमाणे हे जे ड्रायर आहेत ते कसे अलाइन केलेले असतात, नॉर्थ साऊथ ॲक्सेसला लेंथ वाईज अलाइन केलेले असतात. कशासाठी, तर जेणेकरून तुमची सोलर रेडिएशन्स आहेत ते त्याच्यावरती जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल तुम्हाला व्हायला पाहिजे म्हणून. रिच कॅप मेड ऑफ फोल्डेड झिंक शीट ओव्हर द रूफ प्रोव्हाइड अँड एअर एक्झिस्टमेंट. म्हणजे एक रिच कॅप प्रोव्हाइड केलेली असते जी कशापासून बनलेली आहे, फोल्डेड झिंक शीट पासून बनलेली आहे. तुमच्या रूफवरती प्रोव्हिजन दिलेलं असतं फॉर एअर एक्झिस्टमेंट. म्हणजे तुमचं जे एअर आहे ती बाहेर टाकण्यासाठी काय केलेलं जातं,
केलं जातं, वेंट प्रोव्हाइड केला जातो रूफवरती. ओके, शटर्स ॲट द आउटर साइड्स ऑफ प्लॅटफॉर्म रेग्युलेटेड द एअर इनलेट. शटर कशासाठी प्रोव्हाइड केलेलं बघा, म्हणजे तुमचे जे ग्रीन हाऊस आहेत ना त्याच्यासाठी त्याला शटर प्रोव्हाइड केलं असतात, म्हणजे त्याला ओपन आणि क्लोज पण करू शकता. म्हणजे ते एका साईडवरती तुम्ही जेव्हा वेंट्स प्रोव्हाइड करताय ना तर त्याच्यानंतर दुसरीकडे जे शटर आहेत ना ते कशासाठी प्रोव्हाइड केलेले असतात की तुमची एअर इनलेट आहे ना, म्हणजे एअर काय करायचे आतमध्ये घ्यायचे, त्याच्यासाठी शटर्स प्रोव्हाइड केले असतात. आणि ते शटर जे आहेत ते काय ऑन ऑफ करून किंवा क्लोज करून किंवा ओपन करून ती जी एअर आहे ती रेग्युलेट करू शकता किंवा कंट्रोल करू शकता. तर अशा पद्धतीनं त्याची अरेंजमेंट करायची किंवा अशा पद्धतीनं त्याचं डिझाईन कन्स्ट्रक्ट करायचं आहे ग्रीन हाऊस ड्रायर. ओके, नॅचरल कन्व्हेक्शन ग्रीन हाऊस ड्रायर. फॅन लावलाय का कुठं पण नाही, ब्लोअर आहे का नाही, तर त्याला वेंट्स प्रोव्हाइड केलेले आहेत आपल्या रूफवरती. A simplified design of the typical greenhouse type natural circulation solar dryer consists of a transparent semi-cylindrical drying chamber with an attached cylindrical chimney rising vertically out of one end, while the other end is equipped with a door for air inlet and access to drying chamber. The chimney is designed to allow for a varying height. आता बघा की एक आपण तुम्हाला कन्स्ट्रक्शन समजलं ग्रीन हाऊस ड्रायरचं कशा पद्धतीनं त्याला केलेलं आहे. म्हणजेच इट इज अ टाईप ऑफ नॅचरल सर्क्युलेशन सोलर ड्रायर. हे जे ग्रीन हाऊस आहेत इज अ टाईप ऑफ नॅचरल सर्क्युलेशन ग्रीन हाऊस ड्रायर. तर ह्याच्यामध्ये तुम्ही वेंट्स प्रोव्हाइड केलेले आहेत फॉर व्हेंटिलेशन. कोणतेही फॅन्स किंवा डिफरंट डिव्हाइस किंवा अदर डिव्हाइस यूज केलेले नाही आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही सिलेंड्रिकल शेप जे ग्रीन हाऊसेस यूज करू शकता, ज्याच्यावरती ट्रान्सपरंट कव्हरिंग मटेरियल तुम्ही यूज करता, त्याला अटॅच सिलेंड्रिकल चिमनी सुद्धा प्रोव्हाइड करायची आहे, कारण की त्याच्यामधून तुमचे जे मॉइस्ट एअर आहे त्याला बाहेर टाकण्यासाठी. ती जी चिमनी आहे ती वर्टिकली तुमच्या रूफवरती कन्स्ट्रक्ट केलेली असते आणि ती अशी डिझाईन केलेली असते की तुम्ही त्याची हाईट आहे ती म्हणजे जसे तुम्हाला हाईट गरजेचे आहे त्यानुसार तुम्ही त्याला व्हॅरी करू शकता. त्याची हाईट जी चिमणीची हाईट आहे ती. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्ही ग्रीन हाऊसचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर greenhouse drying methods and applications. Solar dryer has a maximum possible height of 3 meter above the chamber and a diameter 1.64 मीटर. म्हणजेच ग्रीन हाऊसचं ड्रायर जे आहे त्याच्यामध्ये काय असतं, त्याची 3 मीटर इतकी हाईट असली पाहिजे अबाव द चेंबर. म्हणजे तुम्ही जिथं हे प्लेस केलेलं आहे ना, प्रोडक्ट प्लेस केलेलं आहे ना, तुमचे जे परफोरेटेड ट्रेज आहेत तर त्याच्या अबव. ओके, आणि डायमीटर किती असले पाहिजे 1.64 मीटर. द ड्राइंग चेंबर वॉज मॉडिफाईड अँड ऑगमेंटेड वर्जन ऑफ कमर्शियली अवेलेबल पॉलिटनेल टाईप ग्रीन हाऊस. टनेल टाईप ग्रीन हाऊस मध्येच काय असतं की तुम्ही सेमी सर्क्युलरचं जे स्ट्रक्चर असतं ते टनेल टाईप स्ट्रक्चर असतं किंवा त्यालाच टनेल ड्रायर असं सुद्धा म्हटलं जातं, टनेल ड्रायर. ओके, तर तुम्ही जेव्हा कमर्शियली पॉलिटनेल ड्रायर यूज करता तर त्याच्यामध्ये बघा सम मॉडिफिकेशन्स आर प्रोव्हाइडेड इन द polytunnel greenhouses. Okay, the dryer operates by the action of solar energy striking directly on the product within the dryer. The product and the vertically hung black absorbing curtains within the chimney absorb the solar radiations and are heated, which in turn heat surrounding air. आता जे पॉलिटनेल ग्रीन हाऊसेस आहेत ना, पॉलिटनेल टाईपचे ग्रीन हाऊसेस आहेत त्याच्यामध्ये काय केलं जातं की ब्लॅक कलरचे कर्टन्स यूज केले जातात. ब्लॅक कलरचे कर्टन्स यूज केले जातात विदिन चिमनी ॲब्सॉर्ब द सोलर रेडिएशन्स. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला सोलर रेडिएशन जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल होतात. ॲज दिस हिटेड द एअर rise and flows up the chimney to the outside of the dryer. Fresh replenishing air is drawn in from the other end of dryer. म्हणजे इथं काय केलं जातं की तुम्हाला ड्रायर जे आहे टनेल ड्रायर जे आहे त्याला चिमनी एक प्रोव्हाइड करता. त्या चिमनीवरती तुम्ही कर्टन्स प्रोव्हाइड करता, ब्लॅक कलरचे कर्टन्स प्रोव्हाइड करता. कशासाठी, तर तुम्हाला सोलर रेडिएशन जास्त प्रमाणामध्ये ॲब्सॉर्ब केले जावे यासाठी. आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडला म्हणजे अदर साईड ऑफ द चिमनी अदर साईड ऑफ द ग्रीन हाऊस त्याच्यामध्ये काय केलं जातं की रिप्लेनिशिंग एअर म्हणजे तुम्हाला नवीन फ्रेश एअर एंटर करण्यासाठी तिथं काय केलं जातं, ओपनिंग प्रोव्हाइड केलं जातं. ओके, अशा पद्धतीने काय केलं जातं, त्या टनेलवरती एका वॉलवरती ओपनिंग प्रोव्हाइड केलं जातं इनलेटसाठी आणि एका वॉल आउटरसाठी काय केलं जातं की चिमनीज प्रोव्हाइड केल्या जातात. ओके, ॲज दिस हिटेड एअर राईज अप अँड क्लोज द चिमनी
to the outside of the dryer. Freshly finishing air is brought from the other end of the dryer. Apart from the obvious advantage of passive solar dryer, passive solar dryer आणि ऍक्टिव्ह सोलर ड्रायर मध्ये हाच फरक आहे. पॅसिव्ह सोलर ड्रायर म्हणजे तुमचे नॅचरल कन्व्हेक्शन आणि ऍक्टिव्ह सोलर ड्रायर म्हणजे तुमचे फोर्स कन्व्हेक्शन किंवा फोर्स सर्क्युलेशन त्याला म्हणायचं. ओके, तर apart from the obvious advantage of passive solar dryers over the active types, the advantage of natural circulation solar energy ventilated greenhouse dryer over the passive solar energy dryer. म्हणजे ऍक्टिव्ह टाईपचे जे ड्रायर्स आहेत तर त्याच्यापेक्षा तुम्हाला पॅसिव्ह टाईपचे जे ड्रायर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघा की नॅचरल सर्क्युलेशन करून तुम्ही त्याचे जास्त चांगल्या प्रमाणे काय करू शकता की ड्रायिंग करू शकता. आणि त्यामुळे पॅसिव्ह टाईपचे जे ड्रायर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कोणताही अदर डिव्हाइस यूज करत नाही, त्यामुळे ते कसं झालं इकॉनॉमिकल झालं. आणि इकॉनॉमिकल असल्यामुळे तुम्ही जे रुरल एरिया जो आहे अशा ठिकाणी त्याचं ऍप्लिकेशन करू शकता ॲज कम्पेअर्ड टू ऍक्टिव्ह टाईप ड्रायर. ओके, त्याचप्रमाणे नॅचरल सर्क्युलेशन सोलर एनर्जी व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस ड्रायर. नॅचरल सर्क्युलेशन सोलर एनर्जी व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस ड्रायर जे आहेत ते पॅसिव्ह सोलर ड्रायरच्या कम्पॅरिझनमध्ये सुद्धा लो कॉस्ट आहे. सिम्प्लिसिटी त्याच्यामध्ये आहे, म्हणजे सिम्पल कन्स्ट्रक्शन आहे. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की कन्स्ट्रक्शन किती सोपं आहे. म्हणजे ग्रीन हाऊस तुमचा जो आहे त्याचं कन्स्ट्रक्शन जेव्हा तुम्ही करताय ते स्ट्रक्चर किती सिम्पल असणार आहे. आणि टनेल टाईप यूज करताय ना, तर जस्ट काय करायचं तुम्हाला हेमिस्फेरिकल टाईपचं ते ग्रीन हाऊसचं स्ट्रक्चर तुमचं असणार आहे. ओके, इन बोथ ऑन द साईड कन्स्ट्रक्शन अँड ऑपरेशन. म्हणजे कन्स्ट्रक्शन अँड ऑपरेशन सिम्पल आहे, कॉस्ट लो आहे. याची जर ऍडव्हान्टेजेस बघायला गेलो आपण पॅसिव्ह सोलर एनर्जी म्हणजेच त्याच्यामध्ये नॅचरल सर्क्युलेशन सिस्टीम, तर ह्याचे खूप सारे ऍडव्हान्टेजेस आहेत. त्यानंतर त्याचे ड्रॉबॅक काय आहे बघा की इट मेजर ड्रॉबॅक इज ससेप्टिबिलिटी टू डॅमेज अंडर हाय विंड स्पीड. आता ह्याचं ड्रॉबॅक फक्त एवढाच आहे की आता हे जे टनल ड्रायर्स आहेत हाय विंड स्पीड जर आहे असेल तुमची आउटर साईडला तर मात्र ते मटेरियल जे आहे ते तिथं विथस्टँड नाही करू शकत आहे. त्यामुळे त्याची ससेप्टिबिलिटी टू डॅमेज अंडर हाय विंड स्पीड जे आहे तो ड्रॉबॅक त्याला तुम्हाला दिसून येतो इन द टाईप ऑफ ग्रीन हाऊस. कारण की तुम्ही इथं पॉलिथिन यूज केलेलं आहे ना, मग ते हलक्या प्रकारचं ग्रीन हाऊस जे तुमचं आहे ते विंड स्पीडमध्ये विथस्टँड करायला पाहिजे. ओके, तर हे आपण ग्रीन हाऊस ड्रायर जे बघितले त्याच्यासाठी डायग्राम बघा. ही जी सेकंड इमेज आहे ती टनेल ड्रायर आहे आणि ही जी आहे तुमची ती कॅबल ड्रायर. तर याच्यामध्ये बघा इनक्लाइन पोझिशन मधले रूफ आहेत. ही टाईप्स ऑफ जे आहेत ना ब्लॅक कलरची प्लेट ऍब्झॉर्बिंग प्लेट, ब्लॅक कलर कोटिंग केलेली ऍब्झॉर्बिंग प्लेट इथं अंडर द रूफ प्रोव्हाइड केली जाते. इथं पण प्रोव्हाइड केलीत बघा हे टाईप्स ऑफ. आता आतल्या साईडला कसं केलेलं असतं की वुडन फ्रेमवरती वायर मेश ट्रेज प्रोव्हाइड केलेले असतात. इट इज ऑल्सो कॉल्ड एज रॅक्स, ड्राईंग रॅक्स. वुडन फ्रेमवरती हे रॅक्स प्रोव्हाइड केले असतात. आता हे बघा लेंथ वाईज प्रोव्हाइड केलेले आहे. आपण साईड सेक्शन बघतोय ना, लेंथ वाईज ते रॅक्स असतात आणि 2 पॅरल रोज आहेत. आणि लक्षात 2 पॅरल रोज आहेत आणि ह्याचा फ्लोअर सुद्धा परफोरेटेड आहे. बघा परफोरेशन कशासाठी प्रोव्हाइड केलेले आहेत फॉर द व्हेंटिलेशन. त्या ड्राईंग ट्रेसवरती तुमचं जे प्रोडक्ट ट्राय करायचं आहे तो तुम्ही त्याच्यावर प्लेस करणार आहात. आणि सेम सोलर ड्रायर मध्ये जशा पद्धतीनं त्याचं प्रोसेस होते. तर जेव्हा तुम्हाला वर्किंग ऑफ ग्रीन हाऊस ड्रायर विचारलं जाईल तर तुम्ही प्रॉपरली वर्किंग सांगायचं आहे. ओके, आणि तेव्हा तुम्ही त्याचं मटेरियल सांगता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही कव्हरिंग मटेरियल आहे म्हणजेच तुम्ही तिथं फायबर ग्लास असेल पीई असेल जे काही यूज करता ते कव्हरिंग मटेरियल. देन इट इन्क्लुड्स ऑर कन्सिस्ट ए हीट ॲब्झॉर्बर प्लेट. ओके, आणि त्याच्यानंतर इट कन्सिस्ट ड्राईंग ट्रेज ऑर रॅक्स which is placed on wooden frame and it consists a perforated floor for proper ventilation. ठीक आहे, तर हे ग्रीन हाऊस ड्रायर झालेले आहे. तर याच्यामध्ये तुम्ही हा इमेजेस बघू शकता. हे बघा हा एक टाईप आहे. इथे ट्रेस दिसत आहेत, ग्लास कव्हर आहे पूर्णपणे. ह्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या सोलर कलेक्टर म्हणून ऍक्ट होतात. म्हणजे त्याच्यामधून सोलर एनर्जी जी आहे ती कलेक्ट करून तिथं आतमध्ये पाठवली जाते. आता हे नॅचरल व्हेंटिलेशन आहे का नाही, बिकॉज फॅन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. फॅन्स प्रोव्हाइड केलेला आहे म्हटल्यावरती दिस इज अ फोर्स सर्क्युलेशन सिस्टीम, राईट. आणि इथं काय करतात ड्राईंग करतात. नेक्स्ट जी डायग्राम आहे ती बघा. याच्यामध्ये तुम्हाला आता जे आपण शिकवलं ते लक्षात येईल प्रॉपरली की कशा पद्धतीनं. इथं चिली आहे, तुम्हाला जर ब्लर दिसत असेल इमेज तर मी सांगते ही चिली आहे. टनेल शेप आहे, कव्हरिंग केलेलं आहे बघा, ग्लेझिंग मटेरियलचं कव्हरिंग केलेलं आहे. इथं फॅन्स प्रोव्हाइड केलेले आहेत फॉर एक्झॉस्ट मॉइस्ट एअर. ओके,
आणि हे शटर्स असतात ते ओपन आणि क्लोज करता येतात, जेणेकरून जे तुमची ॲटमॉस्फिरिक एअर जी आहे ती याच्यामध्ये एंटर करावी याकरता. परफोरेशन असलेले ट्रेज आहेत. ओके, खूप इझी आहे. काही कन्फ्युजन असेल तर मला विचारा. नेक्स्ट आहे, आपण आता ग्रीन हाऊस ड्रायर तर बघितले, पण ड्रायिंग मध्ये आणखी पण काही ड्रायर्स यूज केले जातात. त्याच्यापैकी आपण थोडक्यात बघूया. ओके, तर त्याच्यामध्ये फर्स्ट जो आहे तो आहे टेंट ड्रायर. टेंट ड्रायर मध्ये सुद्धा पाहिलं तर सेम ॲज ग्रीन हाऊस ड्रायर, त्याचा शेप जो आहे तो टेंट सारखा असतो किंवा टेंट्स प्रोव्हाइड केला जातात. सगळ्यांना माहिती की टेंट्समध्ये कशा पद्धतीने त्याचा शेप असतो की ट्रायंग्युलर असा शेप असतो. तर इथं काय करणार आहे आपण, कव्हरिंग मटेरियलसाठी प्लास्टिक किंवा पॉलिथिन यूज करणार आहे. ओके, कारण की आपल्याला काय पाहिजे, सोलर रेडिएशन्स पाहिजेत यासाठी, म्हणजे ते प्रॉपरली एंटर करायला पाहिजे. त्यामुळे ट्रान्सपरंट कव्हरिंग मटेरियल आपण इथे यूज करणार आहे इन सोलर टेंट ड्रायर. दीज आर चीप अँड सिम्पल टू बिल्ड. हे खूप स्वस्त आणि कन्स्ट्रक्शनसाठी सिम्पल आहे टू बिल्ड अँड कन्सिस्ट ऑफ अ फ्रेम ऑफ वूड पोल्स कव्हरिंग विथ प्लास्टिक शीट. जेव्हा तुम्ही टेंट ड्रायरचं कन्स्ट्रक्शन करता खूप इथं बघा आतमध्ये काय केलेलं आहे, एक वुडन टेबल आहे परफोरेशनचा, आणि त्याच्यावरती मग तुम्ही काय केलेलं आहे, तुमचं जे प्रोडक्ट आहे ते त्याच्यावरती ड्राय करणार आहे ना. आणि कव्हरिंग कशाचं केलेलं आहे, प्लास्टिक शीटचं जे कव्हरिंग केलेलं आहे विथ द हेल्प ऑफ वुडन वुडन पोल्स किंवा वुडन फ्रेम जे आहे त्याचा यूज करून त्याच्यावरती मग कव्हरिंग मटेरियल जे आहे ते प्लेस केलेलं आहे. जे एक फ्रेम आहे त्या फ्रेमवरती ते कव्हरिंग मटेरियल प्लेस केलेलं आहे. ब्लॅक प्लास्टिक शुड बी युज्ड ऑन द वॉल फेसिंग अवे फ्रॉम द सन. तर तुम्ही इथं वॉल फेसिंगला म्हणजे अशा इथं ब्लॅक कलरचे प्लास्टिक सुद्धा यूज करू शकता, जेणेकरून तिथं रेडिएशन जे आहेत ते जास्त प्रमाणामध्ये ऍब्झॉर्ब केले जावे. द प्रोडक्ट टू बी ड्रायड इज प्लेस्ड ऑन द सपोर्ट अबाउट द ग्राउंड. इट टेक्स सेम अमाऊंट ऑफ टाइम फॉर ड्रायिंग ऑफ प्रोडक्ट ॲज इन ओपन एअर ड्राईंग. म्हणजे तुम्ही ओपन एअर ड्राईंगमध्ये काय करता, डिरेक्टली सनमध्ये ते प्रोडक्ट जे आहेत ते एक्सपोज करता फॉर ड्राईंग. आता जेव्हा तुम्ही असं डायरेक्ट सनमध्ये एक्सपोज केलं ना, तर तुम्हाला तिथं काय होऊ शकतं, पोल्युशन किंवा वारं जर तिथून वाहत राहिलं तर जी माती आहे, सॉईल वगैरे जे आहे ते त्याच्यामध्ये मिक्स होऊ शकते ना. म्हणजे इथं काय होऊ शकतं की तुमचं जे प्रोडक्ट आहे ते क्लीन नाही राहत, तर त्याच्यामध्ये काय म्हणू शकतो की फॉरेन पार्टिकल्स जे आहेत ते त्याच्यामध्ये ॲड होऊ शकतात. दुसरा ड्रॉबॅक आहे की रोडंट्स, म्हणजे हे जे उंदीर वगैरे जे आहेत तर त्याचा सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो. इन्सेक्ट्स, देन बर्ड्स किंवा रेनफॉल होतीये, डस्ट त्याच्यामध्ये पार्टिकल ॲड होतोय, तर हे सर्व तुम्हाला प्रोटेक्ट करायचे, त्याच्यासाठी कव्हरिंग मटेरियल तुम्ही प्रोव्हाइड करता. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही काय करता, ओपन ड्राईंग जर करत असाल, ओपन एअर ड्राईंग, त्याच्यापेक्षा हे टेंट ड्रायर त्याच्यापेक्षा खूप बेनिफिशियल आहेत, कारण की इथं तुम्ही प्रोटेक्शनसाठी कव्हरिंग प्रोव्हाइड करता. द मेन पर्पज ऑफ ड्रायर इज टू प्रोव्हाइड प्रोटेक्शन फ्रॉम डस्ट, डर्ट, रेन, विंड अँड प्रीडेटर्स अँड दे आर युजली यूज फॉर. ओके, त्याच्यानंतर हे जे ड्रायर्स आहेत टेंट ड्रायर्स ते कशासाठी यूज केले जातात, फ्रूट ड्राईंग, फिश ड्राईंग, कॉफी ड्राईंग अँड अदर फूड प्रोडक्ट्स. ओके, मोस्टली फिश ड्राईंगसाठी यूज केले जातात. राईट, तुम्ही जर लक्षात ठेवलं की टेंट ड्रायर्स जे आहेत ते मोस्टली फिश ड्राईंगसाठी यूज केले जातात. फ्रूट सुद्धा आहे, कॉफी सुद्धा आहे, तिथे ड्राय केले जाते. देन टेंट ड्रायर्स कॅन ऑल्सो बी टेकन डाऊन अँड स्टोअर्ड व्हेन नॉट इन यूज. आणि हे जे टेंट्स आहेत ना, तुम्हाला माहिती की आपण आता कुठे तुम्ही ट्रिपला वगैरे गेला असेल तर टेंट्स जे आहेत ना ते कसं आपण फोल्ड करून त्याला पुन्हा स्टोअर करू शकतो ना, तर ह्या टेंट ड्रायरचा हा यूज आहे. म्हणजे ते तुमचे जे कन्स्ट्रक्शन आहे ते फिक्स नसून फ्लेक्झिबल आहे, काम झाल्यानंतर तुम्ही परत त्याला स्टोअर करून ठेवू शकता. ओके, दे हॅव द डिसएडव्हान्टेजेस ऑफ बीइंग इझिली डॅमेज बाय स्ट्रॉंग विंड्स. आता इथं पुन्हा तोच ड्रॉबॅक आहे की हे जे मटेरियल आहे ते विंड स्पीडला विथस्टँड करू शकत नाही. हा एक त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. जेव्हा तुम्ही त्याची डायग्राम ड्रॉ कराल अशा पद्धतीनं, वुडन फ्रेम आली की लक्षात की कशी ट्रायंग्युलर वुडन फ्रेम आहे आणि त्याच्यावरती मग प्लास्टिक कलरचं कोटिंग केलेलं असतं, प्लास्टिक मटेरियलचं कव्हरिंग केलेलं असतं, आणि त्याच्यामध्ये आतमध्ये हे सर्टन हाईटवरती, ओके, तुम्ही खाली ग्राउंडवरती नाही परत प्लेस करत आहे, ती जी रॅक आहे तुमची किंवा ट्रे जो आहे तो सर्टन हाईटवरती प्लेस करत आहे, आणि त्याच्यावरती फिश ड्राईंग किंवा फ्रूट, कॉफी ड्राईंग तुम्ही करू शकता इझिली. इट इज फ्लेक्झिबल अँड इट इज सिम्पल अँड इट इज चीप. ओके, तर हे झालं टेंट ड्रायर. देन बॉक्स ड्रायर. बॉक्स ड्रायर टाईप जे सोलर ड्रायर आहेत
इट हॅज बीन वाईडली यूज फॉर स्मॉल स्केल फूड ड्राईंग. त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की स्मॉल एक बॉक्स असतो आणि त्याच्यामध्ये ॲब्सॉर्बिंग प्लेट प्रोव्हाइड केलेली असते. इट कन्सिस्ट ऑफ ए वुडन बॉक्स विथ अन अटॅच ट्रान्सपरंट लीड मीन्स कवर, and the inside surface is painted black and product is supported on a mesh tray above the dryer floor, and air flows into the chamber through holes in the front and exist from vent hole at the top of the black wall. सेम मी तुम्हाला जे मगाशी सोलर कलेक्टर्स सांगितलेले आहेत ना, तर तेच तुम्ही इमॅजिन करू शकता की अशा पद्धतीने एक बॉक्स असतो. जस्ट अ मिनिट. बॉक्स असतो. ओके, बॉक्स मधला जे बॉटम आहे किंवा बॉटम ऑफ द बॉक्स और वॉल ऑफ द साइड वॉल ऑफ द बॉक्स अँड बॉटम ऑफ द बॉक्स आर पेंटेड ब्लॅक ड्यू टू फॉर द ॲब्झॉर्बिंग द सोलर रेडिएशन. त्यालाच ॲब्झॉर्बंट प्लेट सुद्धा म्हणलं जाऊ शकतं. आणि त्याच्यावरती काय केलं जातं, मग ट्रेज प्रोव्हाइड केलं जातं अशा परफोरेशनचे किंवा वायर मेश ट्रेज प्रोव्हाइड केले जातात. वुडन फ्रेम असेल किंवा मेटलचे फ्रेम तुम्ही यूज करू शकता. कन्सिडर करायची आहे डायग्राम, करेक्ट काढता येत नाही त्याच्यावरती, मग तुमचं जे मटेरियल आहे ते प्लेस करता. आणि हे वरती जे आहे ते ग्लेझिंग आहे. हे ग्लेझिंग आहे, कवरिंग मटेरियल, ट्रान्सपरंट मटेरियल यूज करता. आता वेंट्स सांगितलेले आहे तिथं, फ्रंट अँड एक्झिस्ट, म्हणजे एका वॉलला इथं जर तुम्ही वेंट हा प्रोव्हाइड केला, असा एक छोटंसं ओपनिंग प्रोव्हाइड करायचं ज्याच्यामधून एअर एंटर करणार आहे, आणि इकडे परत एक ओपनिंग करायचं आहे ज्याच्यातून मॉइस्ट एअर काय करणार आहे, बाहेर जाणार आहे. अशा पद्धतीने हे बॉक्स ड्राईंग फॉर स्मॉल स्केल फूड ड्राईंगसाठी यूज करू शकता तुम्ही. म्हणजे तुमचे जे फ्रूट्स असतील ड्राय करायचे असतील किंवा सम स्मॉल स्केलमध्ये तुम्ही अजून काय करू शकता ड्राईंग, की कॉफीसाठी सुद्धा हे यूज करू शकतात. पण जर तुम्ही कॉफी लार्ज स्केलमध्ये जर प्रोडक्शन घेत असाल तर तुम्हाला हे बॉक्स ड्रायर युजफुल नाही आहेत. तर जे लास्ट. ओके, तर सोलर कॅबिनेट ड्रायर्स इज अ लार्ज वुडन मेटल बॉक्स. वुडनचा किंवा मेटलचा बॉक्स असतो. बॉक्स टाईप सारखंच आहे, पण नीट लक्ष द्यायच्यामध्ये. सोलर कॅबिनेट ड्रायर्स हॅव्हिंग लार्ज वुडन और मेटल बॉक्स अँड द प्रोडक्ट इज लोकेटेड इन ट्रे और शेल्स इनसाइड द ड्राइंग चेंबर. म्हणजे ड्राइंग कॅबिनेटच्या आतमध्ये मग ते तुमचे ड्राइंग ट्रेज जे आहेत ते प्लेस केले जातात. इफ द चेंबर इज ट्रान्सपरंट द ड्रायर इज नेम्ड ॲज इंटिग्रल टाईप और डायरेक्ट सोलर ड्रायर. जर ती चेंबर जे आहे तुमचा तो जर ट्रान्सपरंट असेल तर त्यालाच इंटिग्रल टाईप किंवा डायरेक्ट सोलर ड्रायर असं म्हणलं जातं. डायरेक्ट सोलर ड्रायरमध्ये काय होतं की डायरेक्ट सोलर रेडिएशन जी आहे ते तुमच्या डायरेक्ट प्रोडक्टवरती इन्सिडेंट होतात. आता दुसरा जो टाईप असतो की इनडायरेक्ट टाईप पण असतं. इनडायरेक्ट टाईपमध्ये काय केलं जातं, तो टाईप तुम्हाला आता नाही, पण मी सांगते ते लक्ष द्या नीट. डायरेक्ट सोलर ड्रायरमध्ये सोलर रेडिएशन डायरेक्ट प्रोडक्टवरती इन्सिडेंट होतात. आणि इनडायरेक्ट सोलर ड्रायरमध्ये काय होतं की सेपरेट सोलर कलेक्टर्स असतात. मग त्याच्यामध्ये काय केलं, एअर काय केली जाते, प्रीहीट केली जाते. म्हणजे तिथं कोणत्याही प्रकारचं तुम्ही प्रोडक्ट तिथं प्लेस करत नाही. तर त्या सोलर कलेक्टरमध्ये असं प्रोव्हिजन केलेलं असतं की जी ॲटमॉस्फिअरिक एअर त्या वेंटमधून एंटर केली ना, की मग ते सोलर रेडिएशन्सची जे कन्व्हर्जन हीट एनर्जीमध्ये झालं की ती हीट काय करतं, ती एअर ॲब्सॉर्ब करतं. मग ती प्रीहीटेड एअर जी आहे ती तुमच्या प्रोडक्टवरून पास केली जाते. अशा पद्धतीने जेव्हा ड्राईंग केलं जातं त्याला म्हणतात इनडायरेक्ट ड्राईंग. आणि डायरेक्ट ड्राईंगमध्ये डायरेक्ट सोलर रेडिएशन तुमच्या प्रोडक्टवरती इन्सिडेंट होतात. ओके, if the chamber is opaque the dryer is named as distributed type or indirect type solar dryer. तुमचा चेंबर मध्ये जेव्हा तुमचं डायरेक्ट टाईप सोलर ड्रायर आहे ना, तर तिथं चेंबर किंवा तुमचं कॅबिनेट आहे ना, तर त्याचं मटेरियल किंवा त्याची जी वॉल आहे ते सगळंच ट्रान्सपरंट असतं. आणि इनडायरेक्टमध्ये जिथं प्रोडक्ट तुम्ही प्लेस केलं आहे ना, तो चेंबर किंवा ते कॅबिनेट आहे ते ओपेक मटेरियलनी कव्हर केलेलं असतं. एवढा फरक लक्षात ठेवा, कारण की ते
सेपरेटली त्याला काय करतो आपण, प्री हिटेड एअर पास करून मग ड्राय करत असतो इन इनडायरेक्ट टाईप सोलर ड्रायर. मिक्स मोड ड्रायर्स कंबाईन द फीचर्स ऑफ इंटिग्रल टाईप अँड डिस्ट्रीब्युटेड टाईप. आता मिक्स मोड पण आहे त्याचा टाईप, डायरेक्ट टाईप, इनडायरेक्ट टाईप अँड मिक्स मोड. मिक्स मोडमध्ये काय केलं जातं, डायरेक्ट सोलर रेडिएशन सुद्धा कॉल केले जातात आणि प्री हिटेड एअर पण वापरली जाते. म्हणजेच तुमचं चेंबर आहे ना त्याच्यावरती ट्रान्सपरंट मटेरियल प्रोव्हाइड केलेलं असतं, चेंबरलाच ट्रान्सपरंट मटेरियल प्रोव्हाइड केलं असतं. म्हणजे तुमच्या त्या ट्रेवरती डायरेक्ट सोलर रेडिएशन पण फॉलो होत आहेत आणि साईडला तो कलेक्टर जो आहे त्याच्यामधून प्री हिटेड एअर सुद्धा पास केली जाते. अशा पद्धतीने दोन्हीचा पण वापर केला जातो. असे टाईपचे ड्रायर्स आहेत त्याला मिक्स मोड टाईपचे ड्रायर्स असं म्हटलं जातं. द combined action of solar radiations incident directly on the product to be dried and hot air provided the necessary heat required for the drying process. जे सोलर रेडिएशन्स पण इन्सिडेंट केले जातात आणि हॉट एअर किंवा प्री हिटेड एअर सुद्धा ट्रान्सफर ह्याच्यातून केली जाते. ते झालं मिक्स्ड टाईप सोलर ड्रायर. ओके. In most cases, the air is warm during its flow through a low pressure drop solar collector and passes through air duct into the drying chamber and over drying trays containing the crop. याच्यामध्ये काय केले जाते, सेम तेच वार्म एअर जे आहे किंवा जी प्री हिटेड एअर जे आहे ती तुमच्या ड्राईंग चेंबरमधून सर्क्युलेट केली जाते. ड्राईंग चेंबरमध्ये जे प्रोडक्ट तुम्ही प्लेस केलेलं आहे ते परफोरेशनवरती किंवा वायर मेशवरती प्लेस केलेलं असतं. मग त्याच्यामधून ती तुमची जी एअर आहे प्री हिटेड एअर ती त्याच्यामधून सर्क्युलेट होत असते. ओके. त्याच्यानंतर द मॉइस्ट एअर इज देन डिस्चार्ज थ्रू द एअर वेंट अँड चिमनी ॲट द टॉप ऑफ द चेंबर. आता हे काय झालं, तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे इव्हॉपरेशन होतं ना ड्राईंगमध्ये, मग तुमच्या त्या ग्रेन्सचं इव्हॉपरेशन झालं, मग ते जे मॉइश्चर आहे ते त्या एअरनी गेन केलं, मग ती एअर मॉइस्ट झाली, मग ती मॉइस्ट एअर जी आहे ती त्या चेंबरमधून बाहेर टाकली पाहिजे. यासाठी चिमनीज प्रोव्हाइड केलेल्या असतात किंवा ओपनिंग वेंट्स प्रोव्हाइड केलेले असतात. ओके. फॉर एक्झॉस्ट द मॉइस्ट एअर. देन इट शुड बी इन्सुलेटेड प्रॉपरली टू मिनिमाइज हीट लॉसेस अँड मेड ड्युरेबल. म्हणजे इथं काय केलेलं असतं, हीट आपण जेव्हा ट्रॅप करतोय तेव्हा ती हीट आहे ना, त्या हीटचं लॉस होऊ नये यासाठी प्रॉपर इन्सुलेशन प्रोव्हाइड केलेलं असतं. तुम्हाला सांगितलं होतं फर्स्ट पॉईंटमध्ये की सील केलेलं असतं ना ते प्रॉपरली, कारण की तुमचं हीटचं लॉस नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला तिथं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हीट अवेलेबल व्हायला पाहिजे जेणेकरून तुम्ही इफिशियंट ड्राईंग करणार आहात ना, त्यामुळे. आणि त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही हे कन्स्ट्रक्ट करताय ना चेंबर्स किंवा ड्रायर्स, तर त्याची ड्युरेबिलिटी सुद्धा चांगली असली पाहिजे. तर ड्युरेबिलिटी किंवा त्याचा जो स्टोरेज लाईफ जर इन्क्रीज करायचं असेल तर काय आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीचं कव्हरिंग मटेरियल तिथं यूज केलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही त्याची स्टोरेज लाईफ कशाची, तुमच्या ड्रायरची ड्युरेबिलिटी इन्क्रीज करू शकता. कन्स्ट्रक्शन फ्रॉम मेटल शीट और वॉटर रेजिस्टंट क्लॅडिंग फॉर एक्झाम्पल पेंट और रेझिन इज रेकमेंडेड. आता जेव्हा तुम्ही मेटल शीट्स यूज करताय ना किंवा मेटलचे जे चेंबर्स असतील किंवा मेटलचं जे कॅबिनेट असेल तर तिथं काय केलं पाहिजे तुम्ही, आता समजा पावसामध्ये वगैरे ते काय होऊ शकतं की करोजन होऊ शकतं, तर ते नाही व्हायला पाहिजे यासाठी त्याला प्रॉपरली पेंट वगैरे केलं पाहिजे, वॉटर रेजिस्टंट क्लॅडिंग त्याला केलं पाहिजे. ओके. तर ते रिकमेंडेशन केलेलं आहे तुम्हाला की कन्स्ट्रक्शन जर तुमचं मेटल शीटचं जर असेल करोजनपासून किंवा त्या मॉइश्चरपासून त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्याला पेंट वगैरे केलं पाहिजे. Heated air flows through the stack of the tray until the entire product is dry. म्हणजे तुमच्या प्रोडक्टचं जे प्रोडक्ट तुम्ही तिथं प्लेस केले त्याचं जोपर्यंत प्रॉपरली ड्राईंग होत नाही तोपर्यंत त्याला हिटेड एअर पास करत राहिलं पाहिजे. तुम्हाला जे रिक्वायर्ड टेम्परेचर गरजेचं आहे तिथंपर्यंत. म्हणजे आता ते तुम्हाला कसं कळतं की तुम्ही प्रॉपरली त्याचं इन्स्पेक्शन केलं पाहिजे ना, तुम्ही त्याचं टेम्परेचर चेक केलं पाहिजे, त्याचं किती प्रॉपरली ड्राईंग झाले की नाही चेक केलं पाहिजे. त्यासाठी तुमच्या चेंबरला ओपनिंग असतं की ते ट्रे प्लेस करण्यासाठी किंवा त्याला पुन्हा बाहेर काढण्यासाठी. ॲज द हॉट एअर एंटर्स थ्रू द बॉटम ट्रे, दिस ट्रे विल ड्राय फर्स्ट अँड द लास्ट ट्रे टू ड्राय इज द वन ॲट द टॉप ऑफ द चेंबर. आता ह्याच्यामध्ये काय होत असतं, जेव्हा तुम्ही ही प्री हिटेड एअर पास करताना ती बॉटम ऑफ द चेंबर परफोरेटेड फ्लोअर असतो ना त्याचा आणि त्याच्यामधून ती एंटर करत असते आतमध्ये. त्यामुळे काय होणार आहे, ती प्री हिटेड एअर पहिल्यांदा कोणापर्यंत जाणार आहे तर ते बॉटम ट्रे. त्यामुळे पहिल्यांदा ड्राय काय होणार आहे, बॉटम ट्रे ड्राय होणार आहे आणि नंतर मग ती हीट वरती जी प्री हिटेड एअर जी आहे ती राईज अप होणार आहे. मग त्यामुळे टॉपचा जो ट्रे आहे तो लास्टला ड्राईंग त्याचं होणार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही ते प्रॉपरली चेक केलं पाहिजे, पिरियडिकली इन्स्पेक्शन ठेवलं पाहिजे, त्याचं मॉइश्चर कंटेंट चेक केलं पाहिजे आणि त्याच्यानुसार रिक्वायर्ड टेम्परेचर किंवा रिक्वायर्ड मॉइश्चर कंटेंट ऑफ द प्रोडक्ट तुम्ही तिथं मिळवू शकता आणि अशा पद्धतीनं मग तुम्ही फर्दर त्याचं स्टोरेज
करू शकता. आणि अशा प्रकारचे ड्रायर्स यूज केले जातात. आणि आपण ग्रीन हाऊस ड्रायर हा बेसिक कॉन्सेप्ट इथं बघत होतो. सोलर ड्रायरची डायग्राम आहे बघा. सोलर ड्रायर मध्ये बॉक्स आहे, बॉक्सला बॉटम ऍब्झॉर्बर प्लेट परफोरेशन असलेली प्लेट आहे. इथं बॉक्सचे परफोरेशन आहेत, ओके, कारण की ही प्रीहीटेड एअर इथून पास करणार आहे. आणि ही ऍब्झॉर्बर प्लेट आहे ट्रान्सपरंट वॉलच्या खाली, किंवा तुम्ही इथं साईड वॉलवरती सुद्धा प्रोव्हाइड करू शकता. देन एक्झिस्ट एअरसाठी एक ओपनिंग आहे, एअर एंटर करण्यासाठी एक ओपनिंग आहे. आणि हे परफोरेशन असलेले जे वायर मेश ट्रेज आहेत त्याच्यावरती तुमचं हे प्रोडक्ट प्लेस केलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीने प्रीहीटेड एअर ह्याच्यामधून एंटर करणार आहे, किंवा नॅचरल सर्क्युलेशन असेल तर तुमची ॲटमॉस्फेरिक एअर ह्याच्यामध्ये एंटर करणार आहे. सोलर रेडिएशन्स फॉल झाल्यामुळे ती सोलर एनर्जी कन्वर्टेड इंटू हीट एनर्जी, अँड दिस हीट गेन्ड बाय एअर. आणि ती प्रीहीटेड एअर ह्याच्यामधून सर्क्युलेट झाल्यामुळे काय होतं की ह्यातलं जे मॉइश्चर कंटेंट आहे ती गेन करते आणि बाहेर टाकली जाते. अशा पद्धतीने तुमचं जे प्रोडक्ट आहे ते ड्राय केलं जातं. फॉर एक्झाम्पल इथे बघा, इथं ॲपलचं आहे, इथं ड्रायिंग ऑफ ॲपल स्लाइस करून ठेवलेलं आहे बघा. स्लाइस केल्यामुळे काय होतं की तिथं प्रॉपर सरफेस जो आहे किंवा ते जे प्रोडक्ट जे आहे ते प्रॉपरली आणि युनिफॉर्मली ड्राइंग ह्याच्यामध्ये केलं जातं. अख्खा एक ॲपल जर इथं ठेवलं तर त्याला किती वेळ लागेल, तर त्याचं स्लायसिंग करून काय होऊ शकतं की प्रॉपरली एक्सपोज तुम्ही सनमध्ये करू शकता आणि ड्राइंग करू शकता. सॉरी, हा ॲपल सर्क्युलर शेपमध्ये कट केलेलं आलं लक्षात. हे रॅक्स किंवा हे ट्रेस प्रोव्हाइड केले असतं तसं कॅबिनेट ड्रायरमध्ये. तुमचं ग्लेझिंग मटेरियल आणि सर्टन हाईट वरतीच प्लेस केलेलं आहे बघा. आलं लक्षात. हे झाले सोलर कॅबिनेट ड्रायर. तर अशा पद्धतीनं ड्राइंग ऑफ ग्रीन हाऊस सिस्टीम तुमचा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. ग्रीन हाऊस ड्रायर समजलंय का सगळ्यांना? ग्रीन हाऊस ड्रायर समजलं आहे का? कोणाला काय अडचण असेल तर विचारा. खूप बेसिक कन्सेप्ट होती ड्राइंगची. आणि ग्रीन हाऊस जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये कोणतंही प्लांटेशन घेत नाही आहात अशा टाइममध्ये, अशा पिरियडमध्ये तुम्ही ग्रीन हाऊसेस जे आहेत ते ड्रायर म्हणून यूज करता. त्यासाठीचे ग्रीन हाऊस ड्रायर आपण पाहिले. टनेल ड्रायर आपण ग्रीन हाऊस मध्ये पाहिले.